16 तारखेपासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आहे आणि आजपासून सचिवालय सुरू झालेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। विधान भवनाची सुरक्षा मुंबईवरून नागपुरात दाखल झालेली आहे आणि संपूर्ण या विधान भवनाचा ताबा जो आहे तो आता विधिमंडळ सचिवालयाने घेतलेला आहे। सचिवालय सुरू झालेलं आहे आणि जवळपास 18 ते 20 हजार कर्मचारी नागपुरात दाखल झालेले आहे। एकूणच 16 तारखेपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। नागपूरच्या या गुलाबी थंडीमध्ये राजकीय वातावरण जे आहे ते या ठिकाणी तापणार आहे आणि त्याचे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। विधिमंडळाचे कर्मचारी जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। विधिमंडळाची सुरक्षा या ठिकाणी तैनात झालेली आहे आजपासून आणि महाराष्ट्र सरकार इथनं चालणार 16 तारखेपासून। त्यासाठी विधिमंडळाचं सचिवालय जे आहे ते आजपासून नागपुरात सुरू झालेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। अधिवेशनाची तयारी पूर्ण झालेली आहे। अनेक मुद्दे या हिवाळी अधिवेशनात गाजणार आहे। देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिलं हिवाळी अधिवेशन या ठिकाणी 16 तारखेपासून होत आहे। प्रशासनाने तयारी सुरू केलेली आहे आणि विधिमंडळाचं सचिवालय जे आहे ते आजपासून नागपुरात सुरू झालेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।